प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 5 रन केले फलंदाजीला ते आजदे संघाच्या या फलंदाजाला, आजदे संघाच्या संघनायकाला. गोलंदाजीला पहिलं षटक घेऊन सज्ज होतोय संजय पाटील आणि स्ट्रायकिंग केला फलंदाज घनश्याम, नॉट स्ट्राईक केला फलंदाज अमोल. राऊंड विकेट. चेंडू हवेमध्ये, लीडिंग एज, स्वतः गोलंदाज कॉल दिला, इट्स माय कॅच आणि फलंदाज बाद. पालुकी चंदनी सजवली भक्तानी बसले त्याने आई माऊली. पालुकी चंदनी सजवली भक्तानी बसले त्याने आई माऊली. पक्षी वाजत गाजत आज काट्याला चाल. थँक्यू. तर मनस्वी मच्छिंद्र पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आलंय. निश्चितच फलंदाज अमोलसाठी सलग 3 षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक. पाहूया मैदानाच्या आतमध्ये फाईट सुरू आहे, ती म्हणजेच आजदे विरुद्ध पिसिवली. पण मैदानाच्या बाहेर जर विचार केला तर फाईट सुरू असणार ती सुनील भोईर वर्सेस रवी गायकर. पहिल्याच्या चेंडूवर एक धडाकेबाज सुरुवात. मागच्या सामन्याचा विचार केला, तिसऱ्या पंचांची मागणी. येस, तिसरे पंच. चला सरकायच्या आतमध्ये जितू शेलार. आज खूप मोठी जबाबदारी आहे पूर्ण स्पर्धेची. रवी गायकर यांनी तेवढीच मेहनत भरपूर घेतली आहे. जितू असो, रवी गायकर, सर्वांनी आपलं 100% कॉन्ट्रीब्युशन दिलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. याचा निश्चित आवर्जून उल्लेख करायला हवा. फलंदाज मात्र बाद होते पहिल्याच्या चेंडूवर आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तिसऱ्या पंच सरकतात आतमध्ये जितू शेलार आणि गोलंदाजीला सज्ज होतो पुन्हा एकदा संजय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं स्ट्रायकिंग केला फलंदाज अमोल. चेंडू अप्रतिम फटका होता, तेवढा चोख प्रत्युत्तर. इथे मात्र डायरेक्ट हिटची सुद्धा संधी होती. व्हॉट अ परफॉर्मन्स विथ द बॉल. अप्रतिम गोलंदाजी संजयने इम्प्रेस केलंय, कमिटमेंट दाखवत आहेत. पहिल्या सामन्यामध्ये ज्याप्रमाणे सुनील सारखा फलंदाज मैदानात चमकला, गोलंदाजी दाखवली सुनीलने. हॅट्रिकची संधी सुद्धा होती, मात्र झेल सुटला होता. पण समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखण्याचं मात्र यश त्यांना मिळालं. बोपर संघाला बॅकफुटला पाठवलं आणि चांगला सामना जिंकून दिला आपल्या संघासाठी. सुनीलचं खूप कॉन्ट्रीब्युशन होतं त्याच्यामध्ये आणि त्यालाच मात्र निश्चित त्याच्या परफॉर्मन्सला मात्र पूर्णपणे न्याय देत आहेत इथे मात्र गोलंदाज संजय. वॉट अ बॉलिंग, सच अ जबरदस्त टायमिंग आणि खूप सुंदररित्या चेंडू कव्हर करतायत. चेंडू हवेमध्ये, लीडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. 1 मोर विकेट. संजय ऑन फायर. फलंदाज 1 मोर विकेट डाऊन ऑन डक. एकही धाव अंकित नाही. 2 फलंदाज तंबूत परतले. संजय मागच्या सामन्याचा विचार केला तर पहिलं षटक थोडंसं महागडं होतं, पण इथे मात्र आपला परफॉर्मन्सने उत्तर देतोय आजदे संघाला आणि 2 गडी त्याने बाद केलेत. आजदे संघाला एक सुवर्ण संधी आहे की मगाशी मात्र अमोलसाठी पारितोषिक होतं. आता कुठलाही फलंदाज येऊन जर 3 चेंडू 3 षटकार लगावेल तर तुम्हाला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. हा चेंडू बॅटच्या आतमधली कड. व्हेरी गुड डिलिव्हरी. अप्रतिम चेंडू. सच अ इम्प्रेसिव्ह बॉलिंग फ्रॉम संजय. निश्चितच म्हणेन की सुनील भोईरने एक जबरदस्त कानमंत्र दिला असेल की आपली आन बान शान की मॅच आहे आणि या मैदानात आपल्याला चांगला परफॉर्मन्स द्यावा लागणार आणि ते मात्र परफॉर्मन्स दाखवतोय संजय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय आणि आपली ओळख सिद्ध करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. टोटल 2 विकेट लॉस. अजूनही एकही धावसंख्या अंकित झालेली नाहीये. राऊंड विकेट संजय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं चेंडू समोर खेळतात. गोलच्या डोक्यानं शेताच्या डोक्यानं जेवढं एक्झिक्यूट केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आज चौकार. थँक्यू. तर भाविक काळे यांच्याकडनं पारितोषिक सलग 3 षटकारला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर फलंदाजी करतो स्ट्रायकिंगला दर्शन याच्यासाठी विजय काळे साहेबांकडनं प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं पारितोषिक.
चौकाला सुद्धा 500 रुपये आणि त्याचबरोबर षटकाला सुद्धा 500 रुपये विजय काळे यांच्याकडनं दर्शनसाठी. चेंडू हाफ व्हॉलीकडून चेंडूला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू प्रॉपर टायमिंग होत नाहीये. शॉर्ट कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल कन्वर्ट करतात फलंदाज आणि धावसंख्येला सरकवतात पुढे. म्हणजेच 5 या धावसंख्येवर फक्त 5 धावा, टोटल 2 विकेट लॉस. पहिलं षटक पॉवर प्लेचं कसं असायला हवं एक जबरदस्त उदाहरण संजय मात्र देतोय. कारण ज्याप्रमाणे या संघाने पहिला सामना जिंकलाय एका मोठ्या संघासमोर आणि अशा मुवमेंटला मात्र आत्मविश्वास जुणावतो, आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास अजूनही द्विगुणित केलाय तो सुनील भोईरने, की ज्याप्रमाणे सुनीलने पहिलं षटक हाताळलं होतं, 2 फलंदाज बॅक टू बॅक त्याने बॅट केले होते, तिसऱ्या फलंदाजाला बाद करण्याची संधी होती, हॅट्रिकवर तो सुद्धा होते, चेंडूने बॅटची एज सुद्धा घेतली होती पण कीपरकडनं चूक झाली. पण नंतर सुद्धा मात्र खूप चांगला परफॉर्मन्स पूर्ण संघाने दाखवला, चांगली फलंदाजी करून खूप लवकरच सामना फिनिश केला आणि तेव्हापासून या संघाचा आत्मविश्वास वाढलाय. पण तेवढ्याच कॅलिबरचा संघ तो म्हणजेच आज दे ज्याप्रमाणे पहिला सामना जिंकलेत इथे मात्र तोडीस तोड प्रत्युत्तर, चोख प्रत्युत्तर तुम्हाला निश्चित पाहायला मिळणार, याच्यात काहीच दुमत नाही. आणि चांगली फटकेबाजी, चांगला सामना, चांगली गोलंदाजी आणि ओव्हरऑल चांगल्या दर्जाचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळणार, याच्यात काहीच वाद नाही. ओ माय गॉड, इथे खूप मोठं पारितोषिक तब्बल 10,000 रुपयाचं शंभू थापा यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी. 10,000चं पारितोषिक सुनील भोईरला. खूप मोठं पारितोषिक लागलंय सुनील भोईर गोलंदाजी मार्कवर. आणि फलंदाजीला स्ट्रायकिंग केलंय ते दर्शन. तब्बल 10,000चं पारितोषिक लागलंय. पाहूया सकाळी एक संधी होती, ती संधी ते पूर्ण करणार का सुनील? ओ व्हेरी गुड डिलिव्हरी. बॅटच्या खालून चेंडू वेगाने निघून जातोय. आउट स्विंगर चेंडू टाकत असतात, लेग कटर चेंडू टाकत असतात. मनस्वी मनचिंद्र पाटील यांच्याकडे पारितोषिक आलंय विकेट हॅट. इथे मात्र मेडन ओव्हरसाठी हॅट्रिकसाठी 1,000चं पारितोषिक, तब्बल 11,000चं पारितोषिक लागलंय सुनील भोईरवर. आणि मेडनसाठी चेंडू फुल टॉस बिरकावून दिलाय. एक्झॅक्टली चेंडू लँड होऊन मात्र लागतोय ब्रश होतो साईसिलाच्या कटआउटला, पण चेंडू सीमारेच्या बाहेर षटकार. तर षटकार पाहायला मिळतो एक्झॅक्टली स्क्रीनच्या समोर. तर हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लागू होते उमेश शेलार यांच्याकडनं. सुनीलसाठी 5,000 रुपयाचं पारितोषिक, माफ करा 1-0 कमी झाला होता. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू कम्प्लिटली ब्लाइंड स्ट्रोक, थोडासा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. भरपूर पारितोषिक आतापर्यंत विचार केला तर तब्बल 16,000चं पारितोषिक लागू झालंय विकेट हॅट्रिकसाठी सुनील भोईर यांच्यासाठी. धावसंख्या 10 फलकावर 11 धावा. तर हॅट्रिकसाठी पारितोषिक वाढतंय. 20,000 रुपयाचा ऑन साईडला बिरकावून दिलाय, चेंडू मागे जातोय, क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा कंप्लीट होत आहेत. नितीन काळन कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधे ताबडतोब. फुल टॉस आहे, पायचा आहे, चेंडू टायमिंग होत नाही, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली चूक होत नाहीये, फलंदाज मात्र बाद. थँक्यू. तर केशव काळंसाठी एक पारितोषिक येते साईशर यांच्याकडनं. प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आणि प्रत्येक षटकाराला 2,000चं कॅश प्राइज. तर युवानी रवींद्र कालन यांच्याकडून विकेट षटकारांच्या हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपये पारितोषिक असणारी आजदेगाव संघासाठी. सलग 3 षटकार हा शब्द योग्य आहे. आय थिंक हा शब्द आपण सातत्याने वापरायला हवा.
हॅट्रिक हा शब्द फक्त विकेटसाठी, याची नोंद सुद्धा घ्यायची आहे. सलग 3 षटकार, इट इज राईट वर्ड. फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज मैदानात सुनीलसाठी पुढील चेंडू ऑन साईडला एक्झिक्यूट करते, मागे जाते चेंडू, लॉंगॉनचा काढून चेंडूवर एकदा ती पूर्ण दुसरी ओव्हर घेणार का बघायचं आहे, पण नकार देत आहेत नॉस्टाकेंटचे फलंदाज. फक्त सिंगल, आणि या सिंगल धावसंख्या सरकते पुढे 314 या धावसंख्येवर. हॅट्रिकची संधी मात्र पहिल्याच सामन्यामध्ये हुकली होती, पण पुढच्या षटकात पुढच्या सामन्यात मात्र हॅट्रिक मात्र पूर्ण होत नाहीये, मिळत नाहीये. फक्त एक गडी बाद करणे यश मिळतं. या षटकात त्याने धावा खर्च केल्या त्या 9, एक गडी बाद करतोय. पहिल्या षटक हाताला संजयने 2 गडी बाद केले, 5 धावा खर्च केल्या. आता बघूया अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे, आणि या 12 चेंडूत अजून आजही संघ किती धावा उभारतोय. न प्यार जता दुश्मन से युद्ध कर. येस, करण्याला एक सुवर्ण संधी असणारी आई एकविरा ग्रुप आज दे यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी तब्बल 5,000 रुपये पारितोषिक असणार आहे. अप्रतिम संगीत विजयच्या माध्यमातून
खूपच सुंदर संगीत आणि पुन्हा तेच गाणं निश्चित आपण ऐकूया. मैदानावर वळूया आपण, कारण 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या दाखवला फक्त आणि फक्त 16 धावा. नरेशने इम्प्रेस केलं, फक्त 2 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला आणि समोरच्या संघाला बॅकफुटवर नेऊन सोडलंय. पण पाहूया मात्र या शेवटच्या षटकात मात्र उंच भरारी घेतोय का, आपलं डोकं वर काढतोय का म्हणजे आजदेश संघ, आणि पाहूया ती फाईट तुम्हाला पाहायला मिळते का. निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज होतो विनोद. चोळेगाव एंडकडनं फुल सपोर्ट. चेंडू ऑन साइडला हुक केला. व्हॉट अ शॉट, पॅरल स्ट्रोक, फ्लॅश स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राऊंड विकेट गोलंदाजी होते ती विनोदची आणि पहिल्याच्या चेंडूवर खूप झोकात स्वागत करतोय फलंदाज मिलिंद. षटकाराने धावसंख्या 10 फलकार 6 ने फ्लाय होते ती 22 धावसंख्येवर. गती परिवर्तन तदिसू अटेम्प्ट केलाय. G7च्या डोक्यावरना ब्रँडेड शॉट, मिलिंदच्या बॅटमनना षटकार. चला यायचंय, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. ज्या प्रेक्षकांनी आय थिंक खेळाडू आहेत त्यांनी हा झेल स्वीकारलाय आणि 300 रुपयाचा कॅश प्राइज प्रल्हाद काळे यांच्याकडून. ATM निश्चितच ओपन केलाय. तर 2 षटकार बॅक टू बॅक. ज्या 3 षटकात अगोदर ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त केल्या आता मात्र मी म्हणेन मात्र आजच्या संघाच्या फलंदाजांनी, आणि उत्तुंग भरारी घेतोय. धावसंख्या 10 फलकार जाऊन सरकते, स्थिरावते ती 28 या धावसंख्येवर. अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मगाचे 2 चेंडू राऊंड द विकेट फेकले आणि आता मात्र येते ते ओव्हर द विकेट. चोळेगाव एंडकडनं समोर फलंदाज आहेत ते मिलिंद. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, मागे जातोय चेंडू, शेतशी घेतात वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे चेंडू ते उचलतात. एकच जाम येते आणि इथे मात्र पाहूया कोण फुटला फलंदाज बाद होतोय. स्क्वेअर लेग पंचांनी इशारा दिलाय. इट इज आउट. मिलिंद बॅक टू द पवेलियन. बिग विकेट. तर चक्क खुद्द मैदानावर विनोद काळे आहेत फलंदाजी करण्यासाठी. आणि आता मात्र पाहूया की कुठलं ATM ओपन आहे आणि कुठले मात्र आमचे प्रशंसक त्यांची मात्र त्यांच्यासाठी पारितोषिक लावत आहेत मैदानाच्या आतमध्ये. 3 6साठी 1000 रुपये प्रल्हाद काळे यांच्याकडून 3 षटकारांसाठी. पण पाहूया 3 चेंडूच आय थिंक शेष राहिलेत. ओव्हर द विकेट. चेंडू व्हेरी गुड, अप्रतिम वेगवान चेंडू. पहिल्या 2 चेंडूवर खरपूस समाचार घेतला आणि नंतरचे 2 चेंडू आपली उपयुक्तता, आपली कौशल्य, आपलं पोटेन्शियल सिद्ध करतो आणि चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतो गोलंदाज विनोद. वॉट बॉलिंग. विनोद पुन्हा एकदा स्टार्टिंगला फलंदाज आहेत ते करण. ओ द विकेट. करण पूर्णपणे घुसून खेळत आहेत. मागे जातोय चेंडू. बॅट आणि बॅटच्या मध्ये एक्झॅक्टली चेंडू होता खाली. लास्ट बॉल टू गो. $2000 पारितोषिक लागू झाले रवी गायकर यांच्याकडे एका षटकारासाठी. विनोद काळे यांच्यासाठी चक्क $2000 रुपयाचं पारितोषिक. विनोद वर्सेस विनोद. फुल टॉस होता. मागे जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक मिड विकेट चेंडू उचलतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण करण्याचा बघायचं आहे. ओ गुड रनिंग, व्हेरी व्हेरी गुड रनिंग. या 2 धावा पूर्ण करतायत. ती सिव्हिल संघाने मात्र खरंच खूपच चांगली गोलंदाजी केली आणि फक्त 31 या धावसंख्येवर आजदेश संघाला रोखलंय आणि तब्बल 5 गडी तंबूत परत येते आजदेश संघाची. आजदेश संघाला एक विनंती करतो की ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवून घ्या जेणेकरून आम्ही सामना त्वरित सुरुवात करू. तर नेक्स्ट मॅच बिटवीन
G2 11 खिडकाळी वर्सेस उसाटणे बी यांच्यामध्ये होणार आहे फाईट. दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. येस. आणि आमचा जो स्पेशल डगआउट बॉस आहे ते प्रेक्षक बसायला विनंती करतो, थोडंसं मात्र इथे बाजूला व्हायचं आहे. स्पेशल डगआउट बॉस इथे मात्र टॉस केला जातो, तिथे मात्र पारितोषिक दिलं जातं, पाहुण्याचा सन्मान सुद्धा तिथे केला जातो. इथे प्रेक्षक बसले तर विनंती करतो तिथे जागा खाली करायची आहे. माजी उपसरपंच आजदेचे योगेश तळेकर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. चला दोन्ही संघनायक या ताबडतोब, जेणेकरून आम्ही सामना त्वरित सुरुवात करू. खिडकाळी वर्सेस उसाटणे बी. योगेश तळेकर यांच्या शुभ हस्ते आम्ही नाणेफेकीचा कौल करत आहोत. 31 धावा कुठल्या गेल्यात, 32 धावांचं माफक लक्ष पिसवली संघाच्या समोर आहे. आणि पाहूया पिसवली संघ कशा प्रकारे मात्र फलंदाजी करून हे लक्ष मात्र पार करणार. चला पिसवली संघ आपले आघाडीचे फलंदाज ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये पाठवा, वेळ घेऊ नका, अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. नाहीये तर G2 11 खिडकाळी नाणेफेकीचा कौल जिंकतात आणि पाहूया काय स्वीकारतायत. सामना त्वरित सुरू केला जाईल, पण मैदानावर आपण वळूया, कारण 32 धावसंख्येचं लक्ष आजदेगाव संघाने ठेवलंय. पण पाहू आता मात्र लक्ष असणार की अमोलच्या गोलंदाजीकडे, अमोल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. अमोलची गोलंदाजी किती इथे मात्र प्रभावी ठरते आणि कशा प्रकारे पिसवली संघ या संघासमोर सामना जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. श्रीकांत मात्रे यांना विनंती करतो की व्यासपीठासमोरून जितू शेलारशी संपर्क साधायचा आहे. श्रीकांत मात्रे यांनी मात्र विनंती करतो की व्यासपीठासमोरून जितू शेलार यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. तर आघाडीचे फलंदाज येते मैदानाच्या आतमध्ये पिसवली संघाचे 32 धावसंख्येचं लक्ष डोळ्यासमोर आहे. 24 चेंडूमध्ये त्यांना 32 धावा कुटाच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. आणि जेव्हा सामना प्रत्यक्ष सुरू होईल या पण या टप्प्यामध्ये विनोद पाटील यांना धन्यवाद. नक्कीच आपण बघतोय भाग्यवान प्रेक्षक ठरलेत. षटकार जेलमध्ये कन्वर्ट केले प्रेक्षकांनी. त्या दोन प्रेक्षकांचा सन्मान केला जातोय रोख रक्कम 300 रुपये देऊन. प्रल्हाद काळे यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो प्रेक्षकांचा. हॅलो, धावसंख्या एकूण धावफलकावर 31-32 धावांचं लक्ष या ठिकाणी पिसवली संघासमोर. 5 गडी बाद 31 अशी धावसंख्या. षटकामागे 8 धावांची धावगती राखायची आहे. ठिकाणी विनोद काळांना हॅट्रिकसाठी रवींद्र काळा यांच्याकडनं धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 32 धावा, 33 धावांची गरज 8.25च्या सरासरीने. पहिलं षटक घेऊन या ठिकाणी विनोद काळानं स्ट्राईक गोलंदाज संघाचे संघनायक, त्याचबरोबर विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. राजकीय क्षेत्रात सक्रिय असताना देखील क्रिकेटवर भरपूर प्रेम असल्याकारणाने मैदानात सातत्याने आम्ही पाहतो. आज ते संघासाठी खेळत असताना हॅट्रिकसाठी 10,000 रुपयाचं कॅश प्राईज रवींद्र काळे यांच्याकडनं दिलं जाईल. हा चेंडू यावेळेस हवेत क्षेत्ररक्षक शॉटकवरचा पुढे सरकलाय. पहिला धक्का पहिल्या चेंडूवर पिसवली संघाला.
चौकार. असतील नांदिवली कोळीवाड्याचे तर आपण संपर्क साधा या ठिकाणी यायचं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. हा चेंडू यावेळेसचा अप्रतिम फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये पुस्तकी फटका तंत्रशुद्ध फटका षटकार. त्या ठिकाणी प्रेक्षकाने झेल पकडलेला आहे आणि 300 रुपयाचा कॅश प्राईज त्या प्रेक्षकाला इथे देण्यात येईल. त्या प्रेक्षकाने यायचं आहे. जबरदस्त फटका दोन्ही फटके अप्रतिम कॉपी बुक स्टाईलमध्ये. हा फटका जर पाहिला तर अतिशय चांगला फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून कॉपी बुक स्टाईलमध्ये. हीच ओळख आहे संजय पाटीलची. बॅक टू बॅक 2 चौकार धावसंख्या धावफलकावर षटकार माफ करा. हा चेंडू यावेळेस ऑन साईडच्या दिशेने एक्स्टमच्या खूपच बाहेर. पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करताना आपण पाहतोय थोडासा दबाव या ठिकाणी. गोलंदाज विनोद काळन जर पाहिलं तर पहिले 3 चेंडू सुरेख फेकले होते. 3 चेंडूत फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. 1 गडी बाद केला होता. मात्र नंतरच्या 2 चेंडू जर पाहिलं तर आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. 1 चौकार 1 षटकार दाखवलेला आहे संजय पाटीलने. अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये अतिशय मोठं नाव आहे आणि तितकीच चांगली दर्जेदार फलंदाजी ओव्हरऑल क्रिकेटमध्ये दाखवत असताना संजय पाटील. हा चेंडू पुढे सरकले होते मात्र शेवटच्या क्षणी बॅकफुटवर गेले. यावेळेस इथे अपील केलं गेलं हलकंसं. त्या ठिकाणी 1 धाव इथे पूर्ण. ज्या प्रेक्षकाने या ठिकाणी झेल पकडली आहे त्याला प्रल्हाद काळे यांच्याकडनं पाहिलं तर 300 रुपयाचं कॅश प्राईज दिले जाते. षटक क्रमांक पहिले या ठिकाणी संपले. धावसंख्या धावफलकावर पाहतो आपण 15 धावा. गरज आहे ती एकूण 33 धावांची. आता मात्र गरज आहे इथे 18 धावांची गरज आहे यावेळेस जिंकण्यासाठी. येणाऱ्या 3 षटकामध्ये 18 धावा. आस्किंग रेट या ठिकाणी जर पाहिलं तर 6.00 त्यामागचं कारण आहे पहिल्या षटकात धावा आल्या त्या 15. 1 गडी जरी बाद झाला असला तरी धावसंख्या मात्र वेगाने वाहते. गती इथे मात्र धावसंख्येची कमी झाली नाही आहे. मच्छिंद्र पाटील खांबालपडा एक दानशूर व्यक्तिमत्व या ठिकाणी बघा. पारितोषिकांची निश्चितच या ठिकाणी उधळण करत असताना सुनील भोईर यांच्यासाठी पारितोषिक 1 षटकार जरी लगावला तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 15 धावा झालेल्या आहेत. निश्चितच अर्धी लढाई इथे जिंकलेली. अर्धा किल्ला सर केला आहे. मात्र इथे बघूया येणाऱ्या 18 चेंडूमध्ये अजूनही 18 धावांची गरज आहे. गोलंदाज येतो यावेळेस दुसरं षटक घेऊन गोलंदाज अमोल. निश्चितच प्रेक्षकांनी देखील 300 रुपयाचा कॅश प्राईज. आणि यावेळेस प्रेक्षकांना आपण पाहतो या ठिकाणी सुवर्ण संधी बघा. ड्युएट बाईक स्कूटी या ठिकाणी लकी ड्रॉच्या माध्यमातून 150 रुपयाचं आपण त्या ठिकाणी कुपन फाडायचं आहे. मात्र प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. 300 रुपयाचं कॅश प्राईज मिळालेलं आहे. गोलंदाज अमोल राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू आत आला आहे. त्याला बॅकफुटवर जाऊन कट केला आहे. बीट केलं शॉर्ट पॉईंटच्या दिशेने. यावेळेस चेंडू जातोय डीप पॉईंट सीमारेषे बाहेर. चौकार. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 19 धावा. हळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना हा पिसवली संघ आपण पाहतोय. हा चेंडू हुक केलाय. जागा बनवली त्या फटक्याला. चेंडू फाईन लेग सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ISI मार्क ब्रँडेड फटका. संजय पाटीलला रोखणं कठीण जात आहे. संजय पाटील नावाचं वादळ या ठिकाणी मैदानावरती आपण पाहतोय. तर मात्र विजयाच्या समीप पोहोचत असताना आता मात्र फक्त 8 धावांची गरज आहे. समीकरण सोपं झालं यावेळेस पिसवली संघाला. हा चेंडू यावेळेस सरळ रेषेमध्ये कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने. वाडीस लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला आहे. तिथे चांगला थ्रो. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकेरी धुरी धावेने लक्ष निश्चितच गाठता येईल. त्यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणं इथे निश्चितच गरज नाही आहे. यावेळेस स्ट्राईकला सुनील भोईर आणि सुनील भोईरसाठी जर पाहिलं तर पारितोषिक मच्छिंद्र पाटील खांबालपाड्याचे एक दानशूर व्यक्तिमत्व यांच्याकडनं 1 षटकाराला 1000 रुपये. त्याचबरोबर 3 षटकार लगावल्यास नक्कीच 3 षटकारांची गरज नाही आहे.
इक्बाल तेली या ठिकाणी निश्चितच माझं लक्ष केंद्रित करत असताना की फक्त एक षटकार इथे जर मारला तरी निश्चितच हा सामना सहजतेने इथे जिंकता येईल. 8 धावांची गरज आहे. धावसंख्या धावफलकर पाहतो आपण यावेळेस 26 धावा, 7 धावांची गरज आहे, माफ करा. हा चेंडू यावेळेस हवेतून खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईट लॉंग ऑनचा मात्र इथे चूक करतोय. चेंडू त्याला बीट करून निघालाय सीमारेच्या दिशेने, मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगलं बॅकिंग करतोय. यावेळेस पुरेसा वेळ मिळतोय या 3 धावा इथे पूर्ण करण्यासाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अतिशय चांगला तालमेळ. एक गडी बाद झाला होता 0वर. मनोज माळी बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारली सुनील भोईर आणि संजय पाटील या जोडीने आणि संघाला विजयाच्या दिशेने नेत असताना यावेळेस पाहतोय आपण 2 फलंदाज. धावसंख्या धावफलकावर 29 गरज आहे, ती आता मात्र फक्त 4 धावांची. सामना पूर्णपणे एका बाजूला झुकलेला आहे. त्यामागचं कारण आज देश संघाने चांगली कामगिरी केली नाही. आज देश संघाने जर पाहिलं तर जबरदस्त कामगिरी केली होती. पहिल्या सामन्यामध्ये 60 धावांचा पाठलाग केला होता या संघाने. फलंदाजीमधली ताकद दाखवली होती आज देश संघाने मैदानावरती, मात्र याच आज देश संघाला या पिसवली संघाने रोखलंय 32 धावांवर 4 षटकामध्ये. त्यामुळे फलंदाजी चांगली झाली नाही, त्यामुळे दबाव वाढला गोलंदाजांवर आणि दबावाखाली खराब गोलंदाजी झाली आणि याचाच फायदा मिळाला या पिसवली संघाला, या संजय पाटील सारख्या फलंदाजाला. यावेळेस स्ट्राईकला संजय पाटील. हा चेंडू यावेळेस अतिशय चांगला फटका, देखणा फटका. मॅच संपवलेली आहे, फिनिश केली आहे आणि झेल त्या ठिकाणी पकडलेला आहे. प्रेक्षकांनी ज्या झेल पकडलाय त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि हा सामना पिसोलीत संघाने जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन.